मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे ब्लाऊजची उंची 13 इंच आहे, शोल्डर 6 इंच आहे। जेवढं शोल्डर ठेवलंय तेवढंच इथे मी मुंडा सुद्धा 6 इंच ठेवलेला आहे, परफेक्ट होऊन जातो। गळा रुंदी 2.5 इंच आहे। आता घडी 7.5 आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता इथे गळा सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। गळा इथे माझा 3.5 तयार होता, तर इथे 1 इंच वाढून मी इथे 4.5 वरती मार्किंग करून घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आणि इथे सुद्धा तुम्ही तुमच्या मापाचं परफेक्ट मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। 1 इंचावरती मार्किंग करून घ्या। इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते, 1 इंचावरती। आता इथून आतमध्ये अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्या। इथे मी अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। आता इथे आपल्याला परफेक्ट असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। इकडून अशा पद्धतीने ह्या बाजूला घ्यायचा आहे आणि ह्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला इथे परफेक्ट गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथून तुम्ही 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, लक्षात ठेवायचं आहे। माझे इथे बरोबर 1.25 इंच भरलेला आहे। असा आकार देऊन घ्यायचा। आपला इथे आकार सुद्धा बघून घ्यायचा बरोबर आहे का, बघू शकता। आता इथे आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा आहे। आता इथे ब्लाऊज पिसाच्या कापडावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे। ही आपली सुईची बाजू, लक्षात ठेवा। ह्याच्यावरती आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। बऱ्याच वेळेला काय होतं, कपडा सिल्की असतो, तुम्ही पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील। आता इथे आपल्याला सर्वात आधी अस्तरच्या कापडावरती ज्या पद्धतीने आपण इथे गळ्याचा आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा पूर्ण कमरेच्या बाजूला शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथे बघू शकता, पिना काढून घेते। हा ब्लाऊज पिसाचा कपडा आहे ना, इथे आपल्याला सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्या। म्हणजे काय होतं, पलटी करायला सोपं जातं आणि पलटी झाल्याच्या नंतर हे डिझाईन मधला आपला आकार आहे ना, परफेक्ट दिसून जातो त्यासाठी। आता हे आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण आपल्याला हा कपडा सुईचा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून घ्या। आता इथे आपल्याला ह्या दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेल्या आहेत। आता एकदम कडेकडेला पूर्ण शिलाई देऊन घ्या आणि इथे कमरेच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित पकडायचं आहे आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथे आपल्याला हे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि आपला जेवढा शिल्लक कपडा आहे ना, तो इथे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे। आता इथे पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहेत। असं पकडा बरोबर व्यवस्थित।
हे पहा अशा पद्धतीने एकसारखं पकडा. आता इथून 2 इंच मार्किंग करून घ्या. 2 इंच लक्षात ठेवायचं आहे. 2 इंच मार्किंग करून झालं. आता इथून इथपर्यंत अशा पद्धतीने टेप पकडायचा आणि बरोबर असा मध्य करून घ्यायचा इथे. आता उंचीला तुम्ही ते 3 इंच सुद्धा ठेवू शकता किंवा 3.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते उंचीसाठी. इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता ह्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग करून घ्यायचं आहे इथे बरोबर. आणि हे सुद्धा दोन्ही सुद्धा एकसारखं झालं पाहिजे ते लक्षात ठेवा नेहमी. इथे मी मार्किंग करून घेते. आता ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या रेषेच्या पलीकडे अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथून ह्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं. हे पहा आता इथे सुद्धा अर्धा इंच आणि इथे सुद्धा अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. असा बरोबर त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्या सुद्धा बाजूला बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता शिलाई देताना काय करायचं, हे पहा असं पकडायचं बरोबर. हे पहा व्यवस्थित पकडा अशा पद्धतीने बघू शकता. आता इथून देताना काय करायचं, अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं. एकदम कमी कमी करत, म्हणजे काय होतं इथे आपली गुढी सुद्धा पडत नाही. दोन्ही सुद्धा बाजू आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहेत. आता इथे आपल्याला ही अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्या व्यवस्थित. आता इथून थोडं थोडं मार्किंग करायचं इथून, म्हणजे ह्या बाजूला मार्किंग करायला सोपं जातं त्यासाठी. हे पहा इथून असं मार्किंग करून घेऊन इकडच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे. इथून तुम्ही 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. इथं माझं बरोबर 3 इंच भरलेलं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्या इथे बरोबर, किंवा ह्या बाजूने घेतलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने पकडा इथे आणि थोडं थोडं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. असं मी दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडा आणि असं मार्किंग करून घ्यायचं. तुमचं दोन्ही सुद्धा बाजूला एकसारखं होऊन जाईल त्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने. हा ब्लाऊज पीस मधला कपडा आहे. आता इथे आपल्याला 3 इंचाचे बरोबर असे चौकोनी तुकडे कट करून घ्यायचे आहेत. 3 इंच मोजून घ्या मार्किंग करून, बरोबर होऊन जातात. हे पहा इथे मी 3 इंच मार्किंग करून घेतलं. आता ह्या बाजूला सुद्धा बरोबर आपला चौकोन तयार झाला पाहिजे, म्हणजे इथं सुद्धा आपल्याला 3 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा असं इथे कट करून घेते आणि इथे सुद्धा मी असं कट करून घेते, म्हणजे बरोबर आपल्या इथे चौकोन तयार होणार आहे. त्यासाठी धागे असते तर सावकाशमध्ये असे कट करून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने तुकडे कट करून घ्यायचे आहेत. एवढे मी ते चौकोनी तुकडे कट करून घेतले. आता इथे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. अशी घडी करून घ्या बरोबर अशी त्रिकोणी. हे पहा परत एकदा अशा पद्धतीने एकसारखी पकडा आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हा कपडा एका लाईनीमध्ये करून घ्या. इथे आपण त्रिकोणी शिलाई देऊन घेतली. आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. मध्यावरती हा आपला मध्य आहे ना, एका लाईनीमध्ये बघायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा एका लाईनीमध्ये अशी थोडंसं मार्किंग करून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. आता ही बाजू अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि ही बाजू इकडच्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्या. आता इथे दुसरं सुद्धा बनवून दाखवते. हा आपला मध्य आहे, मार्किंग करून घ्यायचं बरोबर एका लाईनीमध्ये. हे पहा अशा पद्धतीने. आता हे टोक ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं
आणि ही बाजू इकडे अशी ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता. आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम असं सोपं आहे. आता धागे असतील किंवा जास्तीचा कपडा सावकाशमध्ये कट करून घ्यायचा हे अशा पद्धतीने. आता सर्व तुम्हाला ह्या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. इथे आपली ही पूर्ण डिझाईन बनवून झालेली आहे. आता ही आपल्याला जोडून घ्यायची आहे. आणि जोडताना इथून सुरुवात करा. हे पहा इथून ते इथपर्यंत आपल्याला ही डिझाईन बनवून घेतली ती आपल्याला इथपर्यंत जोडून घ्यायची आहे. एकसारखी जोडून घ्या. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. इथे आपण लेस जोडून सुद्धा घेतली आणि डबल शिलाई सुद्धा देऊन घेतली. आता इथे दोन्ही सुद्धा बाजून आपल्याला इथे पूर्ण लेस अशी जोडून घ्यायची आहे. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची लेस जोडून झालेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर कमरेच्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने इथे तुम्ही लेस जोडू शकता. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत. लटकन बनवण्यासाठी इथे मी कपडा ह्या बाजूने 4 इंच आणि ह्या बाजूने 4 इंच ठेवलेला आहे. आता इथे सुद्धा 3 इंच आणि ह्या बाजूने 3 इंच अशा पद्धतीने बरोबर असे चौकोनी तुकडे मी इथे कट करून घेतले. ही नॉड आहे, मधून कट करून घेते. आता सर्वात आधी आपल्याला इथे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. कापडाची बरोबर अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण तयार करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने. आता दुसरं सुद्धा त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने घडी करून घ्या आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने. आता ह्या सुद्धा कापडाची अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे आणि जोडून घ्यायचा आहे. हा सुद्धा कपडा त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता हा आपला मध्य आहे. मध्यावरती बरोबर हे दोन्ही सुद्धा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि शिलाई मारून घ्यायची आहे. दुसरं सुद्धा त्याच पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. आता ही नॉड आहे, बरोबर अशी मध्यावरती ठेवून घ्या. हे पहा इथे बरोबर अशी मध्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आणि हे टोक ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने आणि अशी घडी करून घ्यायची आहे.
नॉट थोडीशी बाहेरच्या बाजूला काढून घ्या. हे अशा पद्धतीने बरोबर मध्यवर्ती पकडा आणि इथून डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण बंद करून घ्या, दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता हे बनवलेलं लटकन आहे, आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पूर्ण कपडा आपल्याला इथे सुईचा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. इथे आपले दोन्ही सुद्धा लटकन तयार करून झालेले आहेत. आता इथे बघू शकता, एकसारखं मार्किंग करून घ्या. अशा पद्धतीने पकडायचं इथे. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, कमी जास्त होत नाही. अशा पद्धतीने पकडा, इथे बरोबर असं मार्किंग करून घ्या. एवढं अंतर सोडून द्या, लक्षात ठेवायचं आहे. इथे 3 किंवा 3.5 इंच सोडलं तरी चालतं वरच्या बाजूला, ते लक्षात ठेवा. शोल्डरमध्ये सुद्धा आपलं अर्धा इंच जातंच, ते लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही ते 3.5 इंचावरती वरून मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. फक्त दोन्ही सुद्धा एकसारखं मार्किंग करून घ्या, म्हणजे कमी जास्त होत नाहीये त्यासाठी. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा लटकन जोडून घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच आतमध्ये सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने एवढं तरी सोडायचं आहे आतमध्ये. नंतर पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे लटकन जोडून झालेले आहेत. आज मी तुम्हाला एकदम अशा सोप्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन कशा पद्धतीने तयार करायचे आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती अशाच पद्धतीने नक्की बनवून बघा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.